एका बाजूला स्टार 11 आमशेत विपक्ष लिजंड 11 कुडगाव. आपण पाहिलं तर ऋषिकेश आणि मेहुल आघाडीची जोडी. पहिलाच बॉल वाईड डिलिव्हर्ड केला गेला. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती पहिल्याच बॉलवरती आले. नितीन यांना पाहत आहे अगदी लिजंड 11 कुडगाव संघाचा विचार केला तर संपूर्ण अनुभव या स्क्वॉड आहे. बरेचसे वर्ष अगदी आपल्या संघासाठी योगदान दिलं या संपूर्ण संघानं. इथे जे खेळाडू खेळत आहेत कुडगाव संघातील हे लिजंड प्लेयर आहेत, त्याच्यामुळे लिजंड 11 या संघाचं नाव आहे. दुसऱ्याच बॉलवरती संधी निर्माण झाली. पहिल्याच बॉलवरती वाईड, दुसऱ्याच बॉलवरती दोन क्षेत्ररक्षक बॉलवरती आले आणि या 2 धावा कंप्लीट झाल्या. कॉलिंग फार महत्वाचं आहे. कॉलिंग फार महत्वाचं आहे. तुमचं जे सिग्नल आहे ते फार महत्वाचं आहे. ज्यावेळी तुम्ही गाडी चालवता त्यावेळी तुम्हाला 3 सिग्नल दिसतात. हिरवा दिसला की जायचं असतं, अगदी पिवळा असेल तर बघा आणि रेड असेल तर थांबा. इथे देखील तेच आहे. समोर जर क्षेत्ररक्षक येत असेल तर त्याला तुम्ही कॉल करणं गरजेचं आहे, नाहीतर तुम्ही थांबणं गरजेचं आहे. म्हणजे एक गोष्ट फार गरजेची होती. 2 क्षेत्ररक्षक एका स्ट्रॅकवरती आले आणि झेल मात्र निसटून गेलाय. 2 धावा या बॉलवरती कंप्लीट झाल्या. रणसंख्या 3 या आकड्यावरती. ऋषिकेच्या बॅटमधून आपण 2 धावा पाहिल्या. नितीन एक चतुर गोलंदाज आहे, मात्र या बॉलवरती चतुर चालाक चालणार नाहीये, तर बॉलला सरळ फेकून दिलंय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. येस, थँक्यू. हे क्रिकेट आहे. मागच्या बॉलवरती तुझं झेल ड्रॉप झाला नसता तर कदाचित षटकार पाहिला नसता कुडगाव लिजंडच्या या टीमनं. मात्र क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये ते अधोरेखित वाक्य आहे, कॅचेस विनिंग द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. मागच्या बॉलवरती झेल ड्रॉप आणि त्याच्यावरती जखमेवरती मीठ सोडणारा षटकार आलाय. रणसंख्या पाहिली तर 9 आकड्यावरती जाऊन आतापर्यंत स्थिरावली जाते. 2 चेंडूचा खेळ एकंदरीत संपलाय. नितीन निवाते यांना आपण सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहत आहे. डाव्या बाजूला पुढचा बॉल पुन्हा एकदा बिगिट काढण्याचा प्रयत्न. चेंडूवरती स्वप्नील आले, झेल ड्रॉप आणि चेंडू सीमा रेषा पार फरार. आता येतोय हा चौकार. येस, थँक्यू. हा निशाणा मैदानावरती साधायचा होता. अगदी हातामध्ये बॉल होता, निशाणा तुमच्यापर्यंतही आला होता, मात्र त्याला तुम्ही दाग सोडलं. यावेळी काय होत आहे, यू मिस आय हिट. पंचांचं बोट आकाशाकडे. त्रिफला उद्ध्वस्त. फलंदाज क्रमांक पहिला बाद. एकंदरीत जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 13, लॉस ऑफ 1 विकेट. नवीन बॅटर कुणाल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय, दाखल झालाय. निर्धारित 8 चेंडूचा खेळ एकंदरीत त्या पहिल्या सत्रातील शिल्लक आहे. टू गो. या षटकातील शेवटच्या बॉलात सायकलला कुणाल मैदानावरती दाखल झालाय. नितीन निवाते सध्याच्या घडीला आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. 19.5च्या सरासरीने मैदानावरती प्रत्येक चेंडू मागे खेळ सुरू आहे. प्रोजेक्टेड स्कोर पाहिला तर 39 इथून पुढे आहे, मात्र तुम्हाला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. डॉट बॉल आलाय, तर ही गोलंदाजी अपेक्षित आहे या मॅचमध्ये, कारण आपण या स्पर्धेमधील ही दुसरी फेरीची मॅच खेळतोय आणि इथून केलेली मेहनत मात्र तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये घेऊन जाणार आहे. 1 टू गो. शेवटचा बॉल आहे. कुडगाव लिजंडचा संघ 13 या आकड्यावरती आहे. कुणाल आतापर्यंत 1 बॉल फेस करत असताना त्याच्या बॅटमधून अजून धाव पाहिली नाही. दोन्ही बॅटर जर पाहिलं तर दोन्ही जे बॅटर आहेत ते मैदानावरती नवे आहेत. आता पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि आफ्टर कंप्लीटेड ऑफ फर्स्ट ओव्हर 13 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आमच्या संघाला आपण पाहताय षटक क्रमांक 2 ला होईल सुरुवात. तोपर्यंत आपण ऐकूयात पुन्हा एकदा सुमितला.
तांबडी चांबडी चमकते उन्हात लका 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 तांबडी चांबडी चमकते उन्हात लका लका तांबडी चांबडी तर दुसऱ्या षटकाचा खेळ आता थोड्या वेळामध्ये सुरुवात होणार आहे. हॅलो, आमचे मित्र त्याचप्रमाणे आंबेत 11चे माजी कर्णधार दिलीपजी डावरुंग आपल्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा उत्कर्ष सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आंबेच्या राजाच्या वतीने मनपूर्वक आभार. धन्यवाद साहेब. पाहुण्यांचं स्वागत, मान्यवरांचं स्वागत ही षटकाराने केलं. बॅटर मेहुलनं लाजवाब फटका आला, उंची होती, लांबी होती आणि सकाळपासून उल्लेख झाला की या खेळाडूकडे ताकद आहे. म्हणजे ताकदीवरती स्वार होऊन सातत्याने हा मेहुल तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. प्रत्येक बॉलवरती आपल्या मनगटांमध्ये असलेली ताकद, त्याच्यावरती जोर लावून त्याच्यावरती स्वार होऊन बॅटिंग करताना आपण नेहमीचा बॅटरला पाहिले. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. रणसंख्या 19 19 आकड्यावरती विजय लाखन गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. हॅलो, आपल्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित दिलीपजी डावरुंग यांना सन्मानित करताना मंडळाचे अध्यक्ष मंगेश आंबेकर, त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष प्रमोद आंबेकर यांना विनंती करते दिलीप डावरुंग यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. थांब एक मिनिट. यावेळी पाहिलं तर अफलातून बॅटिंग, थोडीशी गोलंदाजी मी म्हणेल की खराब आहे. कारण समोरचा बॅटर आहे त्याला थोडीशी बॅक ऑफ द लेंथ गोलंदाजी करणं अक्षरशः नाकी न आणू शकते तुमच्या. आणि मागच्या 2 बॉलवरती ते पाहिलं देखील आखूटप्प्याच्या बॉल होते आणि बरोबर त्या दोन्ही बॉलवरती आक्रमक फटका. बॅटर विजय लाखन गोलंदाजी करत असताना त्यांच्या विरोधात मेहुलनं हल्ला चढवलाय. मागचे 2 चेंडू खेळले त्यांनी, 2 चेंडूवरती दोन्ही बिग ब्लास्ट. विजय पुन्हा एकदा निघाले. मागच्या मॅचमध्ये लाजवाब बॉलिंग होती. यावेळी दिशा खराब आहे, दिशा चुकले, थोडंसं बाहेर बॉल आणि तिथून एक एक्स्ट्रा रन्स टोटलमध्ये ॲड होईल. रणसंख्या 1च्या मदतीनं तर जाऊन पोहोचते 26 आकड्यावरती. 26 रन्स ऑन दी बोर्ड. 4 चेंडूचा खेळ मैदानावरती असूनही शिल्लक. मेहुल आहे समोर. यावेळी गती थोडीशी कमी केली. फोर लाईनचा बॉल थोडासा पुढे ठेवला, बॉलला पॅडवरती बॉल होता आणि तिथून मिस टाइम हिट म्हणजेच बॉलला गॅदर केलं सर्कलमध्ये. डॉट बॉलची सांगता. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर आतापर्यंत आमचेच संघाला पाहत आहे 26 आकड्यावरती. विजय पुन्हा एकदा डॉट बॉल येईल का? यावेळी पहिलं तर हा बॉल देखील डॉट आहे. म्हणजे मागच्या 2 चेंडूवरती कमबॅक आहे. षटकार आला त्याच्यानंतर थोडासा लेंथमध्ये बदलाव. पहिला बॉल आपण पाहिलं असेल ज्यावेळी षटकार आला तो बॅक ऑफ द लेंथ, म्हणजे मागे त्या लेंथ ठेवलं होतं त्याच्यावरती मोठा प्रहार आला, त्याच्यानंतर फुलर लेंथ. तर थोडंसं व्हेरिएशन लय बदलत आतापर्यंत या षटकामध्ये पाहिलं आणि हे वैशिष्ट्य आहे. मागच्या मॅचमध्ये देखील पाहिलं आपण. इथे ही जर पाहिले शफल झाले अगदी चेंडूच्या लेंथपासून, म्हणजे ज्या लेंथवरती बॉल होता त्याच्या विपरीत दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला. ऑन साईडला खेळायचा होता. बॅट आणि बॉलमध्ये नो कॉन्टॅक्ट आणि पुन्हा एकदा एक डॉट बॉल. यावेळी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल मिड विकेटला क्षेत्ररक्षक सिंगल धाव कंप्लीट. दुसरा देवेचा प्रयत्न बॉलवरती केला जातोय आणि 2 धावा या सहजरित्या कंप्लीट झाल्यात. आणि रणसंख्या जर आपण पाहिली तर या 2च्या मदतीनं 28 आकड्यावरती 29-29 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. येणारे 12 बॉल आणि करायच्या 29-29 धावा. इनिंग क्रमांक 2 होईल सुरुवात. तोपर्यंत पुन्हा एकदा संधी देऊया डीजेला.
हॅलो, धन्यवाद. आपल्या ह्या कार्यक्रमाला आंबेच्या राजा कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय दिलीपजी डावरुंग यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आलेली आहे. उत्कर्ष सार्वजनिक गणेश उच्च मंडळ आंबेच्या राजाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद साहेब. पुढील होणारी मॅच कुडकी विरुद्ध अडखल फायटर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं लवकरात लवकर टॉस उडवण्यासाठी. अडखल फायटर त्याचप्रमाणे कुडकी टीम कुडकी शिवर्धन. अडखल फायटर कुडकी शिवर्धन. कुडकी शिवर्धन कर्णधार लवकरात लवकर यायचंय. कुडकी चला नेक्स्ट मॅच शिवशक्ती आडे विपक्ष कुडकी श्रीवर्धन. शिवशक्ती आडे आणि कुडकी श्रीवर्धन बोथ कॅप्टन्स आपण टॉस साठी या. शिवशक्ती आडे आणि कुडकी शिवर्धन सॉरी यांच्या दरम्यान नेक्स्ट होणार आहे मॅच. चला या मॅचला होते सुरुवात. एका बाजूला आपण पाहत आहे कुडगाव लिजंड संघ आहे, त्यांचे विपक्ष खेळण्यासाठी आता आमशेचा संघ आहे. येणारे 12 बॉल आणि या मॅच मध्ये टार्गेट सेट केले गेलंय तब्बल 29 धावांचं. 12 मध्ये 29 हे टार्गेट आहे. हे एकंदरीत सूत्र आहे, समीकरण आहे मॅच मध्ये. पॉवर प्ले नाही आता मात्र या स्पर्धेमध्ये, त्याच्यामुळे सर्कलच्या बाहेर डीप मध्ये अतिरिक्त प्रोटेक्शन पाहत आहे. लिजंड 11 कुडगाव संघाचा पहिल्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ राहिला होता. मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर तेवढंच ताकदीचा संघ आहे स्टार 11 आमशेत रतीश वागरे अँड कंपनी. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहताय कुडगाव संघाकडून सलामीचं षटक, सलामीची जोडी प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल झाली. एका बाजूला निश्चयला पाहताय, जे निश्चय मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. त्यांच्याबरोबर आकाश निवाते ही प्रारंभिक आणि मैदानावरती सलामी वीर दाखल झाले. तर गोलंदाजी ट्रॅकवरती विकीला आपण पाहताय. तर पहिला बॉल आहे, गोलंदाज विकी राऊंड द विकेट ना समोर निश्चय. 12 मध्ये 29 टार्गेट स्लो केला बॉलला, त्याच्यावरती मोठा प्रहार. बॉल ट्रॅव्हल होतोय अगदी क्षेत्ररक्षक बॉलवरती आले, जजमेंट चुकलं, जेल ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला असेल. तुम्हाला निश्चयला थांबणं गरजेचं आहे, कारण मागच्या मॅच मध्ये तुम्ही या निश्चयचा खेळ पाहिला असेल मैदानाच्या बाहेरून. लाजवाब बॅटिंग त्यांनी केली होती. डावकरी त्याचा बॅटर आहे आणि पहिला बॉल जर पाहिला तर पहिल्याच बॉलवरती 2 धावा कंप्लीट झाल्यात. स्लोवर बॉल केला होता, वेट केलं आणि त्याच्यानंतर मोठा फटका खेळला जरूर, मात्र एलिव्हेशन त्या बॉलवरती इतकं प्रॉपर नव्हतं. क्षेत्ररक्षक बॉलवरती अगदी वेगाने आले आणि झेल देखील ड्रॉप झाला. 29-29 टार्गेट आहे या मॅच मध्ये. पहिल्याच बॉलवरती 2 धावा. विकी गोलंदाजी ट्रॅक वरती, पहिल्या बॉलवरती सिंगल कंप्लीट. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदलाव केला जातो डावखुऱ्या त्याच्या निश्चयासाठी. तर जिंकण्यासाठी तुम्हाला मैदानावरती लढणं गरजेचं आहे. लढावं लागेल अगदी, तुमचे प्रयत्न फार गरजेचे असतात. यावेळी पुन्हा जर पाहिलं तर ते आय अँड हँड कॉर्डिनेशन प्रॉपर नव्हतं या बॉलवरती. शेवटच्या मोमेंटला बॅटरचं फेस पाहिलं तर बॉलपासून अगदी विपरीत दिशेमध्ये होता. आय कॉन्टॅक्ट शेवटपर्यंत नव्हता बॉलवरती आणि एक डॉट बॉल मैदानावरती पाहिलात. ते स्लोवर गोलंदाजी, प्रत्येक बॉलवरती एक वेगळं चित्र आहे. यावेळी स्टेप आउट झाले फ्रंट ऑफ द विकेट. एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय आणि तिथून एक सिंगल धाव कंप्लीट. रणसंख्या 1च्या मदतीनं 3 या आकड्यावरती 3 चेंडूचा खेळ संपलाय. टार्गेट मोठा आहे, कारण पहिल्या षटकामध्ये मेहुलचा देखील लाजवाब खेळ राहिला. त्याच्या बॅटमधून आक्रमक बॅटिंग आपण पाहिली होती. आता त्याच पद्धतीने बॅटिंग करणं गरजेचं आहे. बॅटिंग त्याच ताकदीची देखील होणं गरजेचं आहे. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं तर 17.33 ची सरासरी राखायची आहे. टार्गेट 29 धावांचा आहे आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर तब्बल 3 हा आकडा आपण ऑन दी बोर्ड स्कोर कार्ड वरती पाहत आहे. स्टार 11 आमशेत गोलंदाजी करणारा संघ आहे. विकीला सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅक वरती उतरवलं गेलंय. पहिला 3 चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा बॉल लोअर फुल टॉस, पुन्हा एकदा क्रॉस फटका खेळला गॅप मधून. पाहिलं क्षेत्ररक्षण खराब, बॉल फरार झालाय सीमारेषा पार आणि आलाय चेंडूवरती चौकार.
येस थँक्यू सुमितच्या माध्यमातून ही गाणी आपण ऐकताय आणि मराठीतील एक सुपर डुपर हिट हे चित्रपट होता आणि त्या चित्रपटातील हे आणखी एक सुपर डुपर हिट गाणं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताय. रणसंख्या 7 या आकड्यावरती स्थिर आहे. या बॉलला शफल झाले, या बॉलला पाठवून दिले लॉंग लेग सीमा रेषा पार. या बॉलवरती अंपायरचा सिग्नल आलाय. मॅग्निफिशियंट स्ट्राईक षटकार. येस थँक्यू धाव फलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर धावा झाल्यात 1-3-13. 5 चेंडूचा खेळ संपला. 29चं टार्गेट आहे या मॅचमध्ये आणि अक्षरशः आकाश निवातेची जी बॅट आहे ते अक्षय चौकार षटकारांची भाषा बोलायला सुरुवात झाली आहे. कारण 2 बॉलवरती 2 आक्रमक फटके पाहिले. शेवटचा बॉल फटका अगदी बॅट आणि बॉलमध्ये कॉन्टॅक्ट नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. रणसंख्या 13 या आकड्यावरती. आता इथून पुढे जर पाहिले तर येणारे चेंडू 6 आणि धावा करायच्यात 1-6. 6 बॉल अँड 16 रन्स हे समीकरण या मॅचमध्ये शिल्लक राहिले. षटक क्रमांक 2 मध्ये कोणता संघ बाजी मारेल, कोणता संघ पुढच्या मॅचमध्ये दाखल होईल ऐकण्यापूर्वी आपण ऐकूयात पुन्हा एकदा एक संगीतची सुमधुर धून. पहिल्याच बॉलवरती सिंगल धावा झाल्यात स्कोर कार्डवरती 14. 15 धावांची गरज या मॅचमध्ये आता शिल्लक आहे. 5 मध्ये 15 कंपल्सरीची या स्पर्धेचा एक महत्त्वपूर्ण नियम आहे. त्यामुळे 5 मध्ये आता 15 कंपल्सरी करायचे आहेत. दुसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा बिगिट काढण्याचा प्रयत्न झाला. बॉल निघून चाललाय काव कॉर्नर रिझनमध्ये. रतीश आलेवत्र मिसफिल्ड. 1 कंप्लीट 2 कंप्लीट. चेंडू अगदी सीमा रेषा लगत जाईल तोपर्यंत 3 धावा या धावून कंप्लीट झाल्यात. रणसंख्या 17 या आकड्यावरती. 1-7 17 धावा स्कोर कार्डवरती. तुम्हाला हे एक धाव वाचवायचे, एक धाव वाचवायचे. कारण क्रिकेटच्या मैदानावरती ही जे तुम्ही एक धाव देणार ते शेवटच्या मोमेंटला जेव्हा सामना येऊन थांबेल त्यावेळी एक धाव हे तुम्हाला मैदानावरती बरंच काही सांगून जाईल. सोमिल गोलंदाजी ट्रॅकवरती. 2 चेंडूचा खेळ संपला. धावा झाल्यात 1-7 17. 29 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. आता इथून एखादा मोठा फटका. ही मॅच बनवायची आहे म्हणजे मॅच बनवण्यासाठी सर्वाधिक गरजेचं काय तर एखादा मोठा फटका. तो एखादा मोठा फटका तर कोणता बॅटर जबाबदारी घेईल खांद्यावरती. नागेच्या बॅटमधून फटका आलाय मात्र चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती नाही केला जाणार, थांबवलं गेलंय. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव कंप्लीट झाली आणि रणसंख्या 18 या आकड्यावरती. निर्धारित 3 चेंडूचा काही शिल्लक आहे. तीन चेंडूवरती 11 धावांची गरज. 3 मध्ये 11. ही मॅच बनवण्यासाठी एक मोठा आक्रमक फटका येणं गरजेचं आहे. एक मोठा फटका, एक मोठा प्रहार या मॅचमध्ये खेळला जाईल का लिजंड 11 कुडगाव संघाकडून. कारण 3 मध्ये 11 टार्गेट मोठं आहे. कंपल्सरीच्या स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे इथे जर फटका आला तर प्रतिस्पर्धी संघ देखील थोडासा दबावमध्ये येईल. त्याच्यामुळे हा चेंडू महत्वाचा आहे. त्याच्यावरती आला हा मोठा फटका. या बॉलला पाठवून दिलंय सीमा रेषा पार. आणखी एक कहाणी ट्विस्ट निर्माण करणारा अफलातून षटकार.
येस, थँक्यू ज्याचा उल्लेख केला की इथून एखादा मोठा फटका आला तर प्रतिस्पर्धी संघ देखील प्रेशरमध्ये दिलेले 2 चेंडू शिल्लक आहेत आणि दावा करायचे आहेत 5. जिंदगी आसान नहीं, खुद को काबिल बनाना पड़ता है और सही वक्त कभी आता नहीं मेरे दोस्त, वक्त को सही बनाना पड़ता है. आता ती वेळ बनवण्यासाठी इथून दोन्ही बाजूने शर्तीचे प्रयत्न केले जातील कारण मागच्या बॉलवरती या मॅचमध्ये आणखी एक मनोरंजक ट्विस्ट निर्माण झालाय कारण 2 चेंडू आहेत, धावा करायचे आहेत 5. 3 मध्ये 11 करायच्या होत्या आणि एक अफलातून फटका बॅटर आकाशच्या बॅटमधून आपण पाहिला. येणाऱ्या 3 बॉलवरती माफ करा 2 बॉलवरती 5 धावा कशा पद्धतीने मैदानावरती केल्या जातील याच्यावरती मात्र आता चर्चा दोन्ही बॅटरच्या माध्यमातून केली जाते कारण महत्त्वाची मॅच आहे, महत्त्वाची लढाई आहे. इथून जो संघ जिंकेल तो तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. त्याच्यामुळे ही मॅच दोन्ही संघाच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. आमचे संघ सुरुवातीला थोडासा एक मजबूत स्थितीमध्ये होता मात्र जसा फटका आला या फटक्याने थोडीशी हवा काढली आहे मॅचमधील. या बॉलवरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट. तर स्ट्राईक कोणाकडे ठेवली जाईल हा मोठा प्रश्न आहे. नॉन स्ट्राईक एंडला डेंजर एंडला थ्रो झालाय. फलंदाज तर कोणता बाद, तर यस यावेळी फलंदाज निश्चय, बाकी तो डगआउट विकेटचं पतन. येस, थँक्यू. चला मैदानावरती अंपायरसाठी देखील पाणी द्या. सकाळपासून राकेशजी खापरे आणि प्रदीपजी आंबेकर ही आमचे स्टँडिंग अंपायर्स आहेत, त्याच्यासाठी प्लीज मैदानावरती पाणी घेऊन जा. येणारा 1 बॉल आहे कंपल्सरीच्या स्पर्धेचा नियम आहे. 1 मध्ये 4, 4 मध्ये 1 हे समीकरण मॅचमध्ये पाहत आहे. एका बाजूला आता स्टार 11 आमच्या समोर आव्हान आहे की एकामध्ये 4ला रोखायचं, तर दुसऱ्या बाजूला कुडगाव संघाला 1 मध्ये 4 करायचे. आणि जमेची बाजू अतिमहत्वाची बाजू काय तर आकाश निवाते स्ट्राईक एंडला आहे आणि आकाश निवातेसाठी कॅश प्राईज देखील आहे. जर ही मॅच त्याने विन करून दिली तर अजय निवाते याच्याकडून 500 रुपयाचं रोख इनाम कॅश प्राईज. आणि त्या शेवटच्या बॉलसाठी आज सर्व काही मैदानावरती आता सुरू आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मनोबल वाढवण्यासाठी आता आकाश निवातीसाठी कॅश प्राईज देखील लावलं जाते, ते महत्त्वाचं आहे. कारण मागच्या बॉलवरती जर आपण पाहिलं असेल त्याच्यावरती विश्वास दाखवला स्ट्राईक एंडला, निश्चयने त्याला बोलवलं, त्याला ठेवलं कारण त्याच्या बॅटमधून एक आक्रमक फटकाही मॅचमध्ये पाहिला आहे. 1 to go शेवटचा बॉल आहे आणि आपण उल्लेख केला की ही मॅच निश्चितपणे शेवटच्या बॉलपर्यंत पाहायला मिळेल आणि प्रेक्षकांच्या मनाला अगदी पसंतीला उतरलेली मॅच आहे. शेवटचा बॉल 1 to go. मोठा फटका येणं अपेक्षित आहे कारण कंपल्सरी चेस या स्पर्धेचे नियम आहे. गोलंदाज निघालाय, लास्ट बॉलवरती आक्रमण केलंय, चेंडू ट्रॅव्हल झालाय गॅप मधून सीमा रेषा पार. अगदी लाजवाब बॅटिंग आणि पुन्हा एकदा लिजंड 11 कुडगाव या स्पर्धेमध्ये पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणारा आणखी एक धुरंधर संघ. येस, थँक्यू. चला आकाश निवातेला विनंती आहे मॅन ऑफ द मॅच साठी या 500 रुपयाचं कॅश प्राईज आणि एक ट्रॉफी आहे. अजय निवाते यांच्याकडून कॅश प्राईज होतं तर मॅच जिंकवली आणि ते मॅच जिंकवली आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी नगद इनाम आहे 500 रुपीज. तर मी विनंती करतोय आपण प्लीज या. आपण हायलाईट पाहत आहे युनिक लाईव्हच्या माध्यमातून मॅचमध्ये काय घडलं, मॅचमध्ये काय महत्त्वाचे क्षण होते, कशा पद्धतीनं स्टार 11 आमच्यातनं सुरुवातीला बॅटिंग केली, दुसऱ्या सत्रामध्ये काय केलं अगदी लिजंड 11 कुडगावच्या संघानं, हे सर्व काही आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतंय. प्रत्येक बॉलवरती हे जे अफलातून फटके आले, काही की मोमेंट्स मॅचमधल्या जिथे काही चुका झाल्या त्या देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. मॅच हायलाईट एक युनिक प्रयत्न आहे आणि तो एक युनिक प्रयत्न मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. प्रत्येक मॅचचे हायलाईट. तर आता आपण आकाश निवातेला मॅन ऑफ द मॅच, त्याच्या बरोबरीने हे 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. अजय निवाते यांच्या माध्यमातून कॅश प्राईज देखील होतं आणि
लाजवाब लाजवाब बॅटिंग, कारण संघ अगदी मध्ये होता. संकटमोचक इनिंग पाहायला मिळते. येस, थँक्यू डीजे. आलेले सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा वेलकम, सहर्ष स्वागत. या स्पर्धेसाठी खास करून विरार शहर भाजप उपाध्यक्ष सन्माननीय योगेशजी सातारकर उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. विरार शहर भाजप उपाध्यक्ष मनोजी गुप्ता सर दाखल झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत. त्यांच्याबरोबरने साईनाथजी गवळी देखील उपस्थित आहेत.